जमलेलो आहोत आणि संस्थेचा 4था वर्धापन दिन हा आपला 11 फेब्रुवारीला झालेला आहे. पण त्या निमित्ताने आपण आज तो पण सोहळा इथे गुणगौरव सोहळा आपण घेत आहोत आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण राजमाता पुरस्कार आणि इतर पुरस्कार आपण देत आहोत. सर्वात पहिल्यांदा मी जे इथे मान्यवर लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे त्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते आणि त्यांना खूप त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देते महिला जागतिक दिनाच्या पण. आणि तुम्हा सर्वांचे स्वागत मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज सर्वांचे स्वागत मी करत आहे. तर आपण सर्वजण इथे उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तर सर्वात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते. तर मी मेघा राजेश शिंपे मनोमानसी संस्थेची संस्थापिका. मला मनोमानसी संस्था ही चालवण्याची जी काही शक्ती मिळाली ती देवाने दिलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आज मनोमानसी संस्था नावारूपाला आलेली आहे. तर मनोमानसी संस्था ही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा यांच्यावरती कार्य करते. नंतर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, नंतर जे काही स्लम एरियातील मुलं असतील त्यांच्यासाठी कार्य करतो. यामध्ये इथे जे काही मान्यवर आहेत विशेष उपस्थितीमध्ये असेल किंवा मान्यवर असतील त्या सर्वांनी मनोमानसी संस्थेला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे आणि नावारूपाला आणलेले आहे. तर असेच सहकार्य त्यांचे कायम लाभो ही मी त्यांना विनंती करते. आणि सर्वात पहिल्यांदा मी जो काही हा पुरस्कार आहे त्या पुरस्कार घेण्याचे जे काही आयोजन आहे किंवा नियोजन आहे ते सर्व आमच्या टीमनी केलेले आहे आणि उद्देश असाच आहे की महिलांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांना प्रेरणा मिळावी. पुरस्कार ही प्रेरणा असते आणि ह्या पुरस्कारातून प्रेरणेतून एक राष्ट्र घडते, आपल्या कार्याची ओळख मिळते आणि आपण समाजात नावारूपाला येतो. तर नाव मिळवण्यासाठी कार्य करू नका तर समाजासाठी कार्य करा. मी एवढं सांगू इच्छिते की खूप सगळेजण काय करतात फक्त नावासाठी प्रत्येक संस्थेमध्ये फक्त नावासाठी येत असतात. माझ्या सांगण्याचा उद्देश कोणाला राग येईल इथे किंवा काही कोणाला मन दुखवले जातील पण मन दुखवून घेऊ नका. का तर आपण एखाद्या सामाजिक संस्थेचं जोडलं जातो तेव्हा त्या समाजाची सेवा करण्यासाठी आपण जोडलेलो असतो, नावासाठी जोडलेलो नसतो. मी कधीही नावासाठी काम केलेलं नाहीये आजपर्यंत. मला कोणत्याही संस्थेने बोलवलं तर मी हसतमुखाने जात असते आणि स्वीकारत असते आणि कोणी बोलवलं नाही तर राग रुसवा धरत नाही. तर त्यासाठी तुम्हीही या पावलाने जर पुढे चाललात तर तुम्हीही खूप पुढे जाल असं मी सांगू इच्छिते. आणि मनोमानसी संस्था ही माझी एकटीची नसून आपल्या सर्वांची आहे. सर्वजण आपण जोडले जा, सामाजिक संस्थेसाठी कार्य करा, समाजासाठी कार्य करा. आपण जो काही हिस्सा कमवत असतो त्या हिस्सा काहीतरी समाजाचा आपण देणं लागतो तर एक हिस्सा समाजाच्या देण्यासाठी आपण काढून ठेवावा एवढीच मी सांगू इच्छिते आणि धन्यवाद. संस्था यांच्या संस्थापिका अध्यक्ष आदरणीय मेघाताई शिंपी यांचं मी धन्यवाद करते. स्टेजवर सर्व विराजमान आमचे सर्व संस्थांचे सगळा लेखाजोखा आणि कार्यक्रम करणारे आमचे सगळे गंभीरे सर, ॲडव्होकेट गंभीरे सर, त्याचबरोबर नगरसेविका मॅडम, त्याचबरोबर समाजसेविका दोन्ही आशाताई माई, आपण चित्रपटसृष्टीत आहात आणि माझ्या अनिल नाहर ज्यांची नावं मी जास्त माहीत पण नाहीत मला पण बाकीचे गायत्री लचके, आमच्या समितीचे काही राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व भगिनींना मैत्रिणींना उद्याच्या महिला दिनाच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देते. मी आल्यापासून पाहते नागरे मॅडम म्हणतात
की महिला दिन दिवस एक दिवसच असतो का? मग महिला बाहेर सक्षमीकरण होतं का? मला तर असं वाटतंय की बेंद्राला बैल सजवतात तसा 2-4 दिवस आपल्याला सजवलं जातं, वेगवेगळ्या संस्थांच्या वेगवेगळ्या मार्फत आपल्याला सजवतात. मग दुसऱ्या दिवशी काय होतं, शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे की तो बेंद्राचा बैल पहिल्या दिवशी सजवायचा आणि दुसऱ्या दिवशी परत कामाला झोंपायचा. अशा प्रकारे आपली रीत आहे. आपण इथं किती फॅशन करून, किती चांगले कपडे घालून आपण स्वतःला हा प्रश्न विचारा, घरात गेल्यानंतर हे कसे काढून काय करणार आपण? आज जो छोट्या आणि मोठ्या घरातल्या प्रत्येक महिलेने जे कर्तबगारी केलेली आहे, त्या कर्तबगारीची जी दखल जी आमची मनू मानसीच्या आमच्या संस्थापक अध्यक्षा मेघाताई शिंपी यांनी जो सत्कार केला आहे, अशा सगळ्या महिलांचा मी मनापासून त्यांचं कौतुक करते आणि त्यांना शुभेच्छा देते. याच्याही पुढे अजून छान छान असं त्यांनी काम करावं आणि खूप वरती उंच भरारी घ्यावे असंच मी सगळ्यांना अशी शुभेच्छा देते. आणि मनू मानसी ह्या संस्थेबद्दल किंवा संस्थापक अध्यक्ष आणि त्यांची जी पूर्ण टीम, त्यांचं जे काम असतं अगदी तळागाळात आश्रम असो किंवा खेड्यापाड्याची शाळा असू दे, कुठे असू दे, तिथं ही टीम मनू मानसीची आणि आमच्या अध्यक्ष मॅडम ह्या पोचतात. आणि त्या मॅडमनी ह्या कार्यक्रमासाठी, हे पुरस्कार सोहळ्यासाठी आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी जो इथं मला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी पूर्ण मनू मानसीचे आभार मानते आणि खूप खूप कौतुक करते. सर्वांना खूप आशीर्वाद आणि खूप धन्यवाद. आज मनू मानसी संस्था खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहे आणि त्या संस्थेच्या या संस्थापिका आहे मेघाताई शिंपी. आज मी त्यांच्याशी जुडलेली आहे 4 ते 5 वर्षापासून आणि त्यांचं काम खरंच खूप कर्तृत्वाने आणि खूप छान काम आहे. आणि ते नेहमी प्रत्येकाला आम्हाला आवर्जून बोलवून आणि आमचा सत्कार सोहळा करत असतात आणि सगळ्या महिलांचा सत्कार करतात. त्यांनी खूप चांगलं कर्तृत्व केलं आहे आणि त्यांच्या कामाची पावती खरंच खूप छान आहे. असंच त्यांचं कार्य चालत राहू आणि मी त्यांना अशा कुठल्याही कामासाठी मी त्यांना मदत करत राहील आणि यांच्या कामांनी अशी चालू ठेवावी. बरं, आम्हाला बैल मानणारे दुसरे कोणी नसतात, त्याही महिलाच असतात. आपल्याला माहीत आहे, लग्न झाल्यानंतर काय म्हणतात, आम्हालाही करू नका, आपणही होऊ नका, झालं तर दोघंही होऊ. एवढंच या निमित्तानं विनंती करतो. ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो. मेघाताईंचं वैशिष्ट्य असं बघा, आपण सर्वांनी भेटी बांधले, त्यांनी बांधलं नाही. संयोजकांचं काम असं नम्रतेचं असावं लागतं. संयोजक हा नेहमी संयोजकाच्या भूमिकेत असावा लागतो. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. उपक्रमाची भावना, ध्येय आणि प्रेरणा श्रोत्यांपर्यंत पोहोचवणारा भाग म्हणजे असावे. आजच्या या सुंदर सोहळ्यामागील मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या कार्याचा प्रवास, संस्थेचा 4था वर्धापन दिन तसेच राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2026 या उपक्रमामागची प्रेरणा आपल्यासमोर प्रभावी शब्दांत मांडण्यासाठी मी मंचावर विनंती करते. मेघा शिंपी मॅडम